कार कंटेनरच्या धडकेत महाराष्ट्रातील 2 तरुणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. 1 जून रोजी सकाळी हा अपघात झाला आहे. बडवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरापासून 10 किलोमीटर दूर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी सुमारे 7 वाजता अपघात झाला. यात 2 तरुणांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सांगितले जात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 तरुण कारने MH11CW 4644 इंदूरकडे जात होते. जामली टोल प्लाझाजवळ त्यांची कार व समोरून भरधाव वेगाने कंटेनर UP21DT 2996 येत होता. या दरम्यान दोघांमध्ये जोरदार धडक झाली. कारचा चक्काचूर झाला. अपघातात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी बद्रीनाथ नांगरे वय 30 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनिकेत काळे वय 28 याने सेंधवा येथील शासकीय रुग्णालयात प्राण सोडले. तर भूषण राजाराम 25 आणि ओंकार अमित 26 गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अनिकेत काळे हा प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एक लोकप्रिय टेनिस क्रिकेटपटू आणि स्थानिक महाविद्यालयीन क्रिकेट खेळाडू होता. तो आपल्या धडाकेबाज फलंदाजी, आक्रमक फटकेबाजी आणि रिव्हर्स शॉट खेळण्याच्या कौशल्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खूप प्रसिद्ध होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि डायल 112चे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना आणि मृतांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंटेनर जप्त केला आहे, तर त्याचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. प्रकरणाचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.